नमस्कार, मी सचिन खरनार. मी तुमच्यासाठी आज इम्पोर्ट एक्सपोर्ट संदर्भात काही माहिती घेऊन येत आहे. तर थोडासा वेळ देऊन ऐकावे. कोणाकडे नोटपॅड वगैरे असतील तर नोटपॅड घेऊन बसा, कारण थोडी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन देणार आहे. नॉट ऑल, पण जेवढं शक्य झालं कमी वेळात तेवढं मी तुमचं कव्हर करण्याचा ट्राय करेन. ठीक आहे. तर इम्पोर्ट एक्सपोर्ट, आयात निर्यात काय आहे? ठीक आहे. तर आयात निर्यातबद्दल आपण सध्या माहिती घेऊया. आयात आणि निर्यात हे कशावर डिपेंड असते? आयात असते हे सप्लाय अँड डिमांडवर, आणि निर्यात असते हे फक्त डिमांडवर. ठीक आहे. तर आयात आणि निर्यात ह्या गोष्टींबद्दल बऱ्याच जणांच्या मनात खूपच जास्त भीती असते की आपण हा बिझनेस स्टार्ट करू. आपण तर इंडियामध्ये डोमेस्टिक लेवलला सुद्धा आपण बरेच जण घाबरतात की बिझनेस करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो, म्हणजे सगळ्यांसाठी आहे तो, माझ्यासाठी पण असावा. तर सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो आपले पैसे येणार की नाही येणार. ठीक आहे. तर बऱ्याच लोकांच्या मनात असं असतं की आपण बिझनेस तर करू, ठीक आहे, पण नंतर त्याची सिक्युरिटी कोण घेणार, पैशांची सिक्युरिटी कोण घेणार? तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सेकंड म्हणजे म्हणजे बऱ्याच कमी जणांना हा प्रश्न येत असेल डोक्यात की आपण आपला जो निर्यात करणार आहे त्या प्रोडक्टची पॅकेजिंग कशी करणार. ठीक आहे. म्हणजे जो मनी ओरिएंटेड बिझनेस करतो त्याच्या मनात प्रश्न येणार. जो फक्त आणि फक्त क्वालिटीसाठी बिझनेस करतो आहे, विथ मनी विथ क्वालिटी, ठीक आहे, त्याच्यासाठी पॅकेजिंगचा एक प्रश्न येणार. तिसरा एक असतो रिस्क. तिसरी ज्यांच्या मनात एक मनात प्रश्न येतो ती असते रिस्क, की आपण ती रिस्क कव्हर कशी करणार. मग ती रिस्क पैशांची असो किंवा प्रोडक्टची असो किंवा पॅकेजिंगची असो किंवा ट्रान्सपोर्टेशनची असो. ठीक आहे. तर ती रिस्क कशी कव्हर करणार, बऱ्याच जणांच्या मनात हे 3 प्रश्न तर नेहमी येतात इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट संदर्भात. ठीक आहे. तर पहिले कन्सेप्ट क्लिअर करून देतो तुमची. आयात, इम्पोर्ट म्हणजे काय? ज्या एका प्रोडक्टची स्टेबल करतो. ठीक आहे. ज्या एका प्रोडक्टची इथे जास्त मागणी आहे, म्हणजे इंडियात जास्त मागणी आहे, ज्या एका प्रोडक्टची इंडियात जास्त मागणी आहे, पण तो प्रोडक्ट इथे खूप जास्त भावात बनतो. ठीक आहे. ज्याला म्हणतो आपण लेबर इंटेन्सिव्ह आयटम. लेबर इंटेन्सिव्ह म्हणजे काय? प्रोडक्ट आहे 2 रुपयाचा आणि त्याच्या मागचा लेबरचा खर्च आहे त्याचा 5 रुपये. ठीक आहे. तर प्रोडक्टपेक्षा लेबरची कॉस्ट जास्त होऊन जाते, त्याला म्हणतात लेबर इंटेन्सिव्ह आयटम. तर आयात का? की इथे जे प्रोडक्ट, बरेचसे प्रोडक्ट आहेत. आता समजा इथे काजू बऱ्याच प्रमाणात इथे प्रोड्यूस होतात, पण काजू अजून पण इम्पोर्ट होतात, कारण आपली कॉस्टिंग इथली कॉस्टिंग जी आहे ती परवडत नाही कधी कधी. ठीक आहे. तर अशा वेळेस लोक इम्पोर्ट करतात. दुसरी गोष्ट म्हणजे इम्पोर्ट कधी करतात की जेव्हा इथे त्या गोष्टीचं प्रोडक्शन नाही आहे. ठीक आहे. चायनावरून जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनिक्स आयटम इम्पोर्ट होतात, तर इथे ज्या गोष्टींचं जास्तीत जास्त प्रोडक्शन नाही आहे त्यावेळेस इम्पोर्ट करतात. ठीक आहे. तर इम्पोर्टसाठी सरकार ठीक आहे म्हणजे देत ते एवढ्या सूट नाही आहे जेवढ्या एक्सपोर्टला आहेत. म्हणून मग आपण एक्सपोर्ट ओरिएंटेड असलं पाहिजे ह्या सिच्युएशनमध्ये. कारण एवढा कोविड-19 आला. कोविड-19 मध्ये सुद्धा कोणता बिझनेस जर बंद झाला नाही तर तो फक्त एक्सपोर्टचा बिझनेस. इम्पोर्टसुद्धा बंद झालेला होता. इम्पोर्ट येऊन, कंटेनर्स येऊन, शिप वेसल्स येऊन पडलेले आणि त्यांच्या क्लिअरिंगसाठी थांबलेले लोक. ठीक आहे. तर एक्सपोर्ट हा असा एक बिझनेस होता जो लॉकडाऊनमध्ये इसेन्शियल्समध्ये चालू होता, इसेन्शियल नीड्समध्ये चालू होता. तर ह्या इम्पोर्ट एक्सपोर्ट ह्या बिझनेसला कोणतंही बंधन नाही आहे. जरी कितीही मोठी अडचण येऊ द्या, काही येऊ द्या, पण एक्सपोर्ट हे इसेन्शियलमध्ये, कारण तो आपल्या GDPला हातभार लावणारा एक फॅक्टर आहे समजा. ठीक आहे. तर एक्सपोर्ट का करावा? ठीक आहे. इम्पोर्ट बद्दल तर मी तुम्हाला सांगेल, म्हणजे एवढं तर तुम्हाला जोर नाही देणार मी त्या गोष्टीवर, इम्पोर्टच्या गोष्टीवर. पण एक्सपोर्ट का करावा? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सपोर्टमुळे आपल्या GDPला एक चांगला हातभार लागतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची ग्रोथ होते. तुमची ग्रोथ होणं म्हणजे ग्लोबली ग्रोथ होणं. ठीक आहे. तुमच्या ग्रोथ होणं म्हणजे हा टॅक्सच्या स्वरूपात काहीतरी ते वसूल करणार. ठीक आहे. तर ऑब्व्हियसली याच्यानंतर GDPला हातभार लागणार. ठीक आहे.
ही झाली एक्सपोर्टची एक तुम्हाला साधी इन्फॉर्मेशन. आता एक्सपोर्ट म्हणजे काय? ज्या गोष्टी इथे जास्त आहेत, जे इंडियात जास्त आहेत, त्या गोष्टी आपण एक्सपोर्ट करू शकतो. आता एक्सपोर्ट म्हणजेच तुमच्या सगळ्यांच्याच मनात, म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट एक बिझनेस पकडला तर सगळ्यांच्याच मनात येणार की ॲग्रिकल्चर. सगळेच जण म्हणतात कांदा. ठीक आहे, सगळेच जण कांद्याचं एक्सपोर्ट. ठीक आहे, तर इम्पोर्ट एक्सपोर्ट फक्त आहे कांदा, फक्त कांदा. तर असं नाही आहे. इम्पोर्ट आणि एक्सपोर्टमध्ये सांगतो तुम्हाला, एक्सपोर्टमध्ये असेल काहीही असो. आता प्रोडक्ट सिलेक्शन साठी मी येणारच आहे पुढे. पण एक्सपोर्ट म्हणजे फक्त आणि फक्त ॲग्रिकल्चर नाही. एक्सपोर्ट म्हणजे जो नवीन काही कोणी येत असेल आत्ता सध्या इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसमध्ये, त्याच्या मनात हेच असतं. आता नाशिक म्हणजे आता मी तर नाशिकमधून आहे, तर तुम्हाला सांगतो की नाशिकमधलं तर एक्सपोर्ट म्हटलं तर डायरेक्ट ॲग्रिकल्चरच. मग त्यांना दुसरी अशी कमोडिटी निवडणं म्हणजे 100%मधून 20% लोक असे असतील जे फक्त दुसरी कमोडिटी निवडतात. कमोडिटी म्हणजे काय ते क्लिअर करून देतो तुमचं. कमोडिटी म्हणजे आपला प्रोडक्ट म्हणजे ॲग्रिकल्चर कमोडिटी एक झाली. मग ॲग्रिकल्चरमध्ये कोणतेही प्रोडक्ट येऊ शकतात जे शेतीत पिकतात. ठीक आहे, इंजिनिअरिंग कमोडिटी झालं तर इंजिनिअरिंग गुड्स येतील त्याच्यात, जसं मेकॅनिकल चे गुड्स आहे वगैरे वगैरे ते येतील. ठीक आहे, तर याला म्हणतात कमोडिटी. इन शॉर्ट, स्पायसेसमध्ये मसाल्याचे पदार्थ ही झाली एक कमोडिटी, स्पायसेस कमोडिटी. ठीक आहे, तर ॲग्रिकल्चरमध्ये सगळ्यात जास्त नाशिकचे लोक जर एक्सपोर्टमध्ये आले तर जास्तीत जास्त मग ते खूपच झालं तर ॲग्रिकल्चर निवडतील, नाही तर खूपच झालं तर मग ते स्पायसेसमध्ये येतील. पण ह्या गोष्टी सोडून पण तुम्हाला दुसरे प्रोडक्ट आहेत. तर जे तुमचं असं काही नाही, म्हणजे असं मी तुम्हाला कधी फोर्स नाही करणार की तुम्ही फक्त ॲग्रिकल्चरमध्येच डील करा किंवा ॲग्रिकल्चर प्रोडक्टच एक्सपोर्ट करा. असं काही नाही आहे. तुमचा कोणताही, आता तुमचा बॅकग्राऊंडनुसार तुम्ही ठरवलं पाहिजे की तुमचा प्रोडक्ट कोणता असला पाहिजे एक्सपोर्टसाठी. हे टोटली सप्लाय अँड डिमांडवर डिपेंड असतं. आता याच्यासाठी प्रत्येक गव्हर्नमेंटने तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे commerce.gov.in. तर तुम्हाला जर मार्केट सर्च करायचं असेल तर commerce.gov.in जाऊन तुम्ही कमोडिटी मी आत्ता क्लिअर केलं तुम्हाला. कमोडिटी वाईज तुम्ही एक्सपोर्टचा डेटा चेक करू शकतात, इम्पोर्टचा पण करू शकतात आणि एक्सपोर्टचा पण करू शकतात. ठीक आहे, कमोडिटी वाईज एक्सपोर्टचा डेटा चेक करू शकतात, इम्पोर्टचा डेटा चेक करू शकतात. नंतर HS कोड. आता HS कोड मी तुम्हाला जसं जसं कनेक्ट होतं आहे तसं तुम्हाला सांगतो आहे. HS कोड काय असतो, HS कोड वाईज तुम्ही डेटा सर्व करू शकतात. किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची असेल की कोणता HS कोडचा प्रोडक्ट बाहेर जास्त एक्सपोर्ट होतो आहे. ठीक आहे, तर HS कोड म्हणजे काय तुम्हाला सांगून देतो. HS कोड म्हणजे प्रोडक्टची ओळख. ठीक आहे, आता तुम्हाला HS कोडचं एक सिम्पल एक्झाम्पल देतो. मी सचिन खैरनार. ठीक आहे, माझं नाव सचिन खैरनार आहे. मी राहतो नाशिकमध्ये. मी आहे नाशिक महाराष्ट्राचा. मी आहे नाशिक महाराष्ट्र इंडिया. ठीक आहे, आता मी सचिन खैरनार आहे, एक ह्युमन कॅटेगरीमधला आलो. ठीक आहे, ह्युमन कॅटेगरीनंतर माझा सगळ्यात पहिला आला नाशिक, नंतर आला त्याचा नाशिकचा कोड येईल सगळ्यात पहिले, नंतर महाराष्ट्राचा कोड येईल, नंतर इंडियाचा कोड येईल. म्हणजे इन शॉर्ट काय झालं, ही माझी ओळख. म्हणजे काय झालं, आता आपण इंडियाच्या बाहेर कॉल करतो तर +44 झाला. ठीक आहे, आता कोणाला बाहेरून इंडियामध्ये कॉल करायचं असेल तर +91 झाला. तर हा झाला इंडियाचा कोड. ठीक आहे, तर त्याला म्हणतात HS कोड. तर असं प्रत्येक प्रोडक्टसाठी एक HS कोड असतो. त्याची कॅटेगरी असते, त्याचं नेचर असतं. ठीक आहे, ॲग्रिकल्चर आहे, नंतर त्याच्यानंतर त्याच्यावर प्रोसेस झालेली आहे की नाही झालेली आहे हे पण HS कोडनुसारच ठरतं. आता HS कोड कशासाठी? HS कोड हे टॅक्स कॅल्क्युलेशनसाठी असतो. समजा आता टॅक्स कॅल्क्युलेशन काय असतं ते पण तुम्हाला वरच्यावर आयडिया देऊन देतो. समजा मी कांदा पिकवतो. कांद्याच्या नंतर त्याच्यावर मी प्रोसेस करतो आणि त्याची पावडर बनवतो, म्हणजे डिहायड्रेशन युनिट समजा. ठीक आहे, आता माझा HS कोड काय असला पाहिजे तुम्हाला माहीत नसेल, पण मी त्याच्यात डील करतो म्हणून सांगतो. त्या कांद्याचा HS कोड आहे सगळ्यात पहिले त्याची कॅटेगरी येते 07 म्हणजे ॲग्रिकल्चर, म्हणजे इडिबल, म्हणजे आपण ते खाऊ शकतो. ठीक आहे, नंतर 03 येतं त्याचं चॅप्टर म्हणजे तो ॲग्रिकल्चरमधला प्रोडक्ट असून तो एक फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्समधला आयटम आहे. ठीक आहे, नंतर मग त्याचा कोड येतो 1010 म्हणजे तो झाला ओनियनचा स्पेसिफिक HS कोड 1010. ठीक आहे, आता याच्यानंतर जर मी कांद्याची पावडर बनवत असेल तर 1010च्या नंतर परत एक कोड ॲड होईल. म्हणजे समजा 07 03 1010 11. ठीक आहे, 11 का झाला, कारण त्याच्यावर मी प्रोसेस केली. याला म्हणतात HS कोड. म्हणजे तुम्हाला फक्त HS कोड बघून समजून जाईल की याच्यावर प्रोसेस झालेली की हा फ्रेश आहे. ठीक आहे, तर HS कोड काय असतो की प्रोडक्टची एक ओळख, म्हणजे प्रोडक्ट प्रोसेस आहे, फ्रेश आहे, नंतर त्याच्यावर त्याचे टॅक्सेशन्स ठरतात. आता ॲग्रिकल्चरला तो कोणता टॅक्सेशन नाही आहे, GST नाही आहे,
पण ॲग्रिकल्चरचा GST जो लागतो तो कंटेनरला तर लागणारच आहे, कारण कंटेनर काय ॲग्रिकल्चरमध्ये येत नाही. कंटेनर प्युअरली सर्व्हिसेसचा पार्ट येतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला GST म्हणजे जसं टॅक्सेशन जी काय असेल टॅक्सेशन तुम्हाला भरावं लागेल. ओके. आता प्रोडक्ट कसा निवडायचा. आता मी आहे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधला. ठीक आहे. तर मला ऑप्शन्स आहेत. मी एक तर सगळ्यात पहिले नाशिकचा आहे, नंतर मी दुसरी गोष्ट म्हणजे इंजिनिअरिंग फील्डमधला आहे. तर आता माझ्याकडे 2 ऑप्शन्स झाले. 2 ऑप्शन्स कोणते झाले? एक तर मी नाशिकमध्ये असून मी ॲग्रिकल्चर करू शकतो, एक तर मी माझ्या फील्डमधला इंजिनिअरिंगचा कोणताही प्रोडक्ट करू शकतो. मग मी आता सिव्हिल इंजिनियर आहे. ठीक आहे. तर मी सिव्हिल इंजिनिअरिंगचा कोणताही प्रोडक्ट निवडू शकतो. ओके. मग त्याच्यात सॅनिटरी वेअर्स आले, टाईल्स आले, जसं सिमेंट्स आले, नंतर हार्डवेअर्सचे काही युनिट्स आले. तर हे माझ्या इंजिनिअरिंगच्या म्हणजे एक बॅकग्राऊंड एज्युकेशनल बॅकग्राऊंडच्या हिशोबाने मी तो प्रोडक्ट निवडायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रोडक्ट कसा निवडायचा. दुसरी गोष्ट अशी की लेबर इंटेन्सिव्ह आयटम नसला पाहिजे. तुम्हाला पहिलेच क्लिअर केलं मी. लेबर इंटेन्सिव्ह म्हणजे काय? तुम्ही प्रोडक्ट बनवताय 10 रुपयाचा आणि त्याच्यावर खर्च करताय 20 रुपये. ठीक आहे. तर याचा इनडायरेक्टली इफेक्ट तुमच्या मार्केटवर होणार. म्हणजे तुमचं मार्केट कोणीही तोडू शकतं. कोणीही दुसऱ्या कंट्रीमधला तुमच्यासारखाच एखादा एक्सपोर्टर असेल, दुसऱ्या कंट्रीमधला असेल, तो तिथे स्वस्त बनवेल किंवा त्याच्या लेबर कॉस्टमध्ये तो तिथे कमी हे करू शकतो. जसं चायना आता सगळ्यांना इम्पोर्ट म्हणजे चायना सगळ्यांनाच एक्सपोर्ट करते. इन शॉर्ट आपण चायनावरून इम्पोर्ट करतो. जर चायनाचं मार्केट जर बंद, आपण म्हणतो बॉयकॉट चायना, पण चायनाचं जर इलेक्ट्रिकल मार्केट बंद पडलं तर आपल्याला तेवढं मार्केट घ्यायला म्हणजे चायना एवढं मार्केट कॅप्चर करायला जवळपास आपल्याला 8 किंवा 9 वर्ष लागतील. ठीक आहे. तर ही ॲनालिसिस बघूनच आपण पूर्ण बॉयकॉट नाही करू शकत आपण चायनाला. ठीक आहे. ते चायनाचा बाजूला ठेव. पण मग आपण प्रोडक्ट कसा निवडला पाहिजे की लेबर इंटेन्सिव्ह नसला पाहिजे, जेणेकरून समोरच्याला पण जो घेणारा आहे तुमचा प्रोडक्ट त्याला पण काहीतरी एक प्रॉफिट रेशो दिसला पाहिजे, तरच तुमचा बिझनेस चालेल. फक्त तुमचा प्रॉफिट रेशो बघून तुमचा बिझनेस चालणार नाही. क्लिअर? ठीक आहे. आता प्रोडक्टची लाईफ सायकल कशी असते. आता प्रत्येक प्रोडक्टला एक लाईफ सायकल असते. त्याच्यावर तुमचा प्रोडक्ट म्हणजे तुम्ही प्रोडक्ट सिलेक्शन डिपेंड करायचं आहे. म्हणजे तुमचा प्रोडक्ट कोणता असला पाहिजे. आता लाईफ सायकल काय असते? प्रत्येक प्रोडक्टला 4 सायकल्स असतात. 4 लाईफ सायकल्स म्हणजे 4 पॅरामीटर्स असतात प्रत्येक लाईफ सायकलचे, प्रत्येक प्रोडक्टचे. सगळ्यात पहिली फॅक्टर आहे आपलं इंट्रोडक्शन. आपण प्रोडक्टचं इंट्रोडक्शन कसं करतो मार्केटमध्ये. आता तुम्हाला बऱ्याच एक्झाम्पल देऊ शकतो. आता MIचा फोन आहे. ठीक आहे. Xiaomi MIचा फोन. त्यांनी पहिले मार्केटला इंट्रोडक्शन कसं केलं. ठीक आहे. तुम्ही बघितलं. मार्केटिंग कशी केली तुम्ही बघितलं. त्याच्यानंतर त्याची ग्रोथ स्टेज म्हणजे काय, तो किती कमी दिवसातून किती वर गेला. ठीक आहे. ही झाली त्याची ग्रोथ स्टेज. त्याच्यानंतर त्याची मॅच्युरिटी स्टेज, 3rd स्टेज येते त्याची मॅच्युरिटी स्टेज. प्रत्येक याला 4 स्टेज असतात. प्रत्येक प्रोडक्टला 4 स्टेज असतात. प्रत्येक लाईफ सायकलला 4 स्टेज असतात. ठीक आहे. फर्स्ट मी सांगितलं तुमचं इंट्रोडक्शन. सेकंड त्याचा ग्रोथ म्हणजे प्रोडक्टची ग्रोथ कशावर डिपेंड असते. ठीक आहे. त्यांच्या मार्केटिंगच्या स्ट्रॅटेजी कशा असतात. त्याच्यानंतर प्रोडक्टची 3rd सायकल असणार आहे त्याची मॅच्युरिटी. आता सध्या Xiaomi MIचा प्रोडक्ट हा मॅच्युरिटी स्टेजला चालू आहे. मॅच्युरिटी स्टेज म्हणजे काय, त्याची ना ग्रोथ जास्त होते आहे आणि ना कमी होते. त्यांनी आता त्याचा एक तुम्हाला हे सांगतो एक्झाम्पल काय असतं त्याचं. बॅक टू बॅक त्यांनी तोच प्रोडक्टला अपडेट करत गेले. आता MI7 काढला, MI8 काढला. ठीक आहे. तर त्याच्यामधला जो गॅप आहे त्यांनी तो मेंटेन नाही केलेला. तर हा त्याच्या प्रोडक्टचा एक लाईफ सायकल झाली. आता याच्यानंतर म्हणजे मी सांगू नाही शकत पण येऊ शकतो. मॅच्युरिटीनंतर एक डिक्लाइन स्टेज येते प्रत्येक प्रोडक्टची. डिक्लाइन स्टेज काय असते? सगळ्यात पहिले इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी आणि डिक्लाइन. आता डिक्लाइन स्टेज कसं होतं, नोकिया एक तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल देतो. नोकिया सगळ्यात पहिले त्याने इंट्रोडक्शन खूप भारी केलं मार्केटला, नंतर ग्रोथ पण खूप भारी झाली, नंतर त्यांनी मॅच्युरिटी पण खतरनाक म्हणजे व्यवस्थितच एकदमच भारी, पण नंतर त्याचे अपडेशन प्रॉपर नाही आले. ठीक आहे. नंतर त्याची डिक्लाइन स्टेज आली. ठीक आहे. त्याच्यामुळे म्हणतो तुम्हाला की प्रत्येक प्रोडक्टची लाईफ सायकल पहिले समजून घ्या की हे प्रोडक्ट मार्केटमध्ये किती दिवस तुम्हाला होल्ड करून ठेवणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुमचा बिझनेस हे प्रोडक्ट किती दिवस होल्ड करून ठेवणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही मार्केटचे ट्रेंड ओळखले पाहिजे. आता ट्रेंड का सांगितलं मी. आता तुम्हाला एक ट्रेंडचं एक्झाम्पल देतो. एक फिजेट स्पिनर आलं होतं. ठीक आहे. फिजेट स्पिनर त्याचा ट्रेंड किती होता,
जेव्हा पाहावं तेव्हा सगळ्यांच्या मनात फिजेट स्पिनर, लहान मुलांच्या तर ते खेळण्याचा पार्ट झाला होता फिजेट स्पिनर. पण त्याचं एक इंट्रोडक्शन झालं मार्केटला, ग्रोथ झाली, मॅच्युरिटी झाली, गेला खाली. आता त्याचं फिजेट स्पिनरचं तुम्हाला जाणवणार पण नाही की काही फिजेट स्पिनर म्हणून एका प्रोडक्ट आलेला. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल देणं म्हणजे पबजी. ठीक आहे. आता पबजी हे सर्व्हिस एक्सपोर्टमध्ये येतो. जे गेम्स असतात हे पण एक्सपोर्टमध्येच येतात. आता चायना इथे तो डिस्ट्रीब्यूट करतो. ठीक आहे. म्हणजे चायना इंडियासाठी डिस्ट्रीब्यूट करतो, याचा डिस्ट्रीब्युटर इंडियनच असेल. ठीक आहे. तर आता तुम्हाला सांगतो, याच्या आधी गेमिंगमध्ये जर आता तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल द्यायचं तर गेमिंगमध्ये पहिले मिलिशिया होतं, नंतर आता त्याच्यानंतर काउंटर स्ट्राईक आला, त्याच्यानंतर पबजी आला. तर यांचं पण तुम्ही एक बघा, मिलिशियाचा इंट्रोडक्शन स्टेज, ग्रोथ स्टेज, मॅच्युरिटी स्टेज आणि त्याच्यानंतर डिक्लाईन स्टेज. तर प्रत्येक प्रोडक्टला सायकल असते. म्हणून तुम्ही ठरवायचं आहे की तुमचा प्रोडक्ट मार्केटला किती दिवस होल्ड करू शकतो. आता याचं मी कनेक्ट करतो तुमचं ॲग्रिकल्चर प्रोडक्टशी. आता ॲग्रिकल्चर प्रोडक्टचं तुम्ही म्हणाल की सर याची मार्केटची ग्रोथ कशी ओळखायची. आता ॲग्रिकल्चरला ऑप्शन नाही आहे. ठीक आहे. खाण्यापिण्याच्या गोष्टींना ऑप्शन्स नाही आहे, म्हणून तुम्हाला हे प्रोडक्ट लाईफ टाईम चालू शकतं. म्हणून तुम्ही स्टार्ट करू शकतात ॲग्रिकल्चरने, पण स्टार्टिंग नंतर तुम्ही एक प्रोडक्ट मार्केटमध्ये जवळपास लॉन्च केले पाहिजे, म्हणजे इंट्रोडक्शन ठेवलं पाहिजे मार्केटमध्ये. आता तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल देतो. जर तुम्ही काहीतरी ॲग्रिकल्चर थोडंसं म्हणजे तुमच्या घरात शेती असेल वगैरे वगैरे, तर ह्या बॅकग्राऊंडमध्ये असेल तर तुम्हाला सांगतो. ठीक आहे. एक सिम्पल एक्झाम्पल देतो. 2019ची गोष्ट आहे. 2019 एप्रिल. ठीक आहे. एप्रिल 2019मध्ये जेव्हा कांदा जास्तच यायला लागला. ठीक आहे. नंतर कांद्याचं मग भाव उतरले. नंतर मेमध्ये कांद्याचा भाव चढायला लागला, म्हणजे इथे त्याचा सप्लाय कमी झाला, म्हणजे इंडियामध्ये सप्लाय कमी झाला. मग सरकारने एक्सपोर्टवरचं सगळ्यात पहिले इन्सेंटिव्ह देते सरकार. ठीक आहे. म्हणजे ड्युटी ड्रॉबॅक्स म्हणतो आपण ज्याला. तर जेवढं आपण एक्सपोर्ट करतो त्याच्या काहीतरी % आपल्याला सरकार इन्सेंटिव्ह देतो, कारण आपण आपल्या GDPला हातभार लावतोय. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले सरकारने जेव्हा रेट वाढायला लागला तेव्हा सगळ्यात पहिले सरकारने त्याचा MEIS म्हणजे जो आपण इन्सेंटिव्ह म्हणतो तो सगळ्यात पहिले बंद केला. ठीक आहे. दुसरी गोष्ट, दुसऱ्यांदा सरकारने एक्सपोर्ट करायला परमिशन दिली, पण त्याचे पेमेंट LC, आता पेमेंट टर्म्स असतात ते पण तुमच्या नंतर येतोच तुमच्यापर्यंत घेऊनच येईल मी. LC काय असते, लेटर ऑफ क्रेडिट असतं. तर त्याच्यानंतर सरकारने त्याच्यावर इन्स्ट्रक्शन्स टाकले की जी पण डील करणार आहे तुम्ही ती LCमध्ये करणार ओनियनची. ठीक आहे. आता त्याच्यानंतर इथे जास्तच तुटवडा भासायला लागला तर सरकारने डायरेक्ट बॅन केला. ठीक आहे. म्हणजे ओनियनचा एक्सपोर्टच बॅन केला. आता तुम्हाला हे प्रोडक्ट लाईफ सायकलशी तुम्हाला कनेक्ट करून दाखवतो कसं. हे बघा, तुम्ही फक्त ओनियनवर, आता मी सचिन एक्सपोर्ट आहे, मी फक्त ओनियन एकच प्रोडक्ट फोकस ठेवला. ठीक आहे. आता ओनियनचं मी इंट्रोडक्शन पण भारी केलं. ठीक आहे. नंतर त्याची ग्रोथ पण व्यवस्थित झाली. सचिन एक्सपोर्टसाठी त्यांनी व्यवस्थित पैसे पण कमवले, त्याची मॅच्युरिटी स्टेज पण आली. पण ओनियन बॅन होऊन गेला. मग सचिन एक्सपोर्टकडे नंतरचे कामं काय. ठीक आहे. मग त्यावेळेस मी काय हुशारपणा करायला पाहिजे होता की जसा ओनियनचं इंट्रोडक्शन केलं, ग्रोथला आलं, सायमल्टेनियसली मी परत एक दुसरा प्रोडक्ट आणायला पाहिजे होता, तो मार्केटला इंट्रोडक्शन करायला पाहिजे होतं त्याचं. ठीक आहे. म्हणजे मग माझी जी डिक्लाईन स्टेज येणार होती ती नसती आली. ठीक आहे. म्हणजे डिक्लाईनची स्टेज आली सचिन एक्सपोर्टची की ओनियन बॅन झाला, त्याच्यानंतर जी डिक्लाईन स्टेज आली ती आली नसती. तर याला म्हणतात की आपण प्रोडक्शन आणि त्याचं इंट्रोडक्शन कसं करायचं आहे मार्केटसाठी. तुम्ही एकाच प्रोडक्टवर डिपेंड नाही राहिला पाहिजे, जरी ॲग्रिकल्चर असेल तरी पण. ठीक आहे. आता ॲग्रिकल्चरमध्ये मी फक्त ओनियनच नाही करायला पाहिजे, माझ्याकडे पोटॅटो आहे. सगळ्यात मेन म्हणजे न खराब होणारी गोष्ट सांगतोय तुम्हाला, पोटॅटो आहे, सुरण आहे, स्वीट पोटॅटो आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टींना लिमिटेशन्स नाही आहे, तुम्ही बॅक टू बॅक प्रोडक्टचं इंट्रोडक्शन करू शकता. ठीक आहे. नंतर तुम्हाला अजून मार्केटच्या ट्रेंडचं एक एक्झाम्पल देतो. जे ड्रॅगन फ्रूट आलं होतं, ड्रॅगन फ्रूटची खूपच जास्त क्रेज होती मध्ये, नंतर त्याची डिक्लाईन स्टेज आलीच. ठीक आहे. तर प्रत्येक गोष्टीची एक लाईफ सायकल बघून तुम्ही तुमचा प्रोडक्ट डिसाईड केला पाहिजे. आता तिसरी गोष्ट, तुम्ही बिझनेस ज्या गोष्टीसाठी करताय ती गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट, पेमेंट टर्म्स. पेमेंट टर्म्स म्हणजे काय, जे आपण इकडनं एक्सपोर्ट करणारे किंवा जे तिकडून आपण इम्पोर्ट करणार आहे. तर एक्सपोर्टबद्दल पहिले सांगतो, जे आपण इकडनं एक्सपोर्ट करणार आहे ते बायरला गेल्यानंतर बायर तुमचं पेमेंट कसं करणार. ठीक आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट, ॲडव्हान्स पेमेंट. तुम्ही नवीन बिझनेस चालू करत असणार आणि तुमचं ॲप्रोचिंग लेवल, ॲप्रोच कसं करतायत तुम्ही समोरच्याला. ठीक आहे. तर त्याच्यावर तुमचं पेमेंट टर्म्स डिपेंड आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले ॲडव्हान्स पेमेंटच्या बाबतीत तुम्ही जसं समोरच्याला ॲप्रोच करणार किंवा जसं तुमचं प्रोडक्ट युनिक असणार तसं तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंटला कमी कष्ट होतील. पण
जर तुमचं प्रोडक्ट फक्त ॲग्रिकल्चर असेल तर ॲग्रिकल्चरसाठी तुम्हाला कोण ॲडव्हान्स देणार, ठीक आहे. कारण आता याच्या मागे पण कारण कोणतं आहे बघा. ॲग्रिकल्चर प्रोडक्टमध्ये तुम्ही तो प्रोडक्ट कधी खराब होईल हे तुम्ही सांगू शकत नाही, ठीक आहे. तर त्याच्यावर कोणता बायर तुमच्या पेमेंटची गॅरंटी घेणार आहे, बरोबर आहे. मग तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट करून दिलं आणि तिकडे गेल्यानंतर प्रोडक्ट खराब निघाला तर काय, मग तरची गोष्ट काय, ठीक आहे. नंतर सेकंड गोष्ट असते सेकंड पेमेंट टर्म आहे तुमचा LC, जो सगळ्यात सेफेस्ट मानला जातो. पण त्याच्यात पण तुम्हाला डॉक्युमेंटेशनचे खूप जास्त हे असतात, डोक्याला ताण म्हणण्यासारखं आहे की डॉक्युमेंटेशन खूप जास्त करायला लागणार. नंतर बँकेला जास्त परत 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 फॉलोअप घ्यायचे. पण ही सगळ्यात सेफेस्ट पेमेंट टर्म आहे. आता LC म्हणजे काय, लेटर ऑफ क्रेडिट म्हणजे काय. लेटर ऑफ क्रेडिट म्हणजे तुम्हाला बँकला एक गॅरंटी, म्हणजे बायरला, मी आता समजा मी तुमचा बायर आहे. इन शॉर्ट मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. मी तुमचा बायर आहे, मी माझ्या बँकमध्ये तुमच्या नावाची आधीच एक बँक गॅरंटी ओपन करून ठेवलेली आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही माल पाठवल्यानंतर तुमचे तेवढे पैसे, म्हणजे समजा तुम्ही मला जर 10 रुपयाचा माल जर पाठवत असणार तर मी आधीच माझ्या बँकेत 10 रुपयाची LC ओपन करून ठेवली, म्हणजे बँक गॅरंटी ओपन करून ठेवली. तुम्ही जेव्हा मला माल पाठवणार तेव्हा मी माझ्या बँकला सांगणार की माझी LC ओपन करून द्या. म्हणजे मी सांगणार बँकला, माझ्या बँकला नोटिफिकेशन देणार की माझा कंटेनर येऊन चुकलेला आहे, 10 रुपयाचा जो कंटेनर तो येऊन आलेला इथे, तर त्यांना पेमेंट रिलीज करून द्या. म्हणजे मग तुमचा तेवढी रिस्क जी असते की कंटेनर गेल्यानंतर पैसे देणार की नाही देणार, ही रिस्क इथेच कमी होऊन जाते. कारण आधीच आपल्या बँकमध्ये, त्यांच्या बँकमध्ये गॅरंटी डिपॉझिट झालेली असते, लेटर ऑफ क्रेडिट डिपॉझिट झालेलं असतं. त्याच्यामुळे त्याच्यात रिस्क कमी, सगळ्यात सेफेस्ट पेमेंट टर्म्स म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर सगळ्यात रिस्की पेमेंट टर्म्स आता सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात रिस्की पेमेंट टर्म 2 आहेत, डॉक्युमेंट्स अगेन्स्ट पेमेंट आणि डॉक्युमेंट्स अगेन्स्ट ॲक्सेप्टन्स. तुमच्याकडे जर नोट्स असतील तर मी परत तुम्हाला पहिलेपासून सांगेल. सगळ्यात पहिले होतं ॲडव्हान्स पेमेंट, त्याच्यानंतर लेटर ऑफ क्रेडिट, त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स अगेन्स्ट पेमेंट, त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स अगेन्स्ट ॲक्सेप्टन्स. हे 4 पेमेंट टर्म्स असतात. म्हणजे की आपण इकडनं माल पाठवल्यानंतर आपल्याला पेमेंट कोणत्या याच्याने येणार, कोणत्या मोडने येणार. एक तर ॲडव्हान्स येऊन जाणार सगळ्यात पहिले. ॲडव्हान्स सगळ्यात सेफ आहे, पण तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये जर करत असणार तर ॲडव्हान्सच्या बाबतीत थोडासा मी तरी शुअर नाही आहे. पण दुसरा आहे मग लेटर ऑफ क्रेडिट. तुम्ही लेटर ऑफ क्रेडिट करू शकतात, सगळ्यात सेफेस्ट पेमेंट टर्म आहे. त्याच्यानंतर सगळ्यात रिस्की पेमेंट टर्म येतो आपला डॉक्युमेंट्स अगेन्स्ट पेमेंट. डॉक्युमेंट्स अगेन्स्ट पेमेंट तुम्हाला सांगून देतो, आता त्याची एक कन्सेप्ट सांगून देतो. डॉक्युमेंट्स अगेन्स्ट पेमेंट म्हणजे काय, जेव्हा आपण इकडनं कंटेनर पाठवणार, तिकडे गेल्यानंतर कंटेनर रिलीज होणार, त्याची क्लिअरिंग होणार. क्लिअरिंग म्हणजे त्यांची इम्पोर्ट ड्युटी वगैरे सगळं तिकडे ते पे करणार. त्याच्यानंतर कंटेनर त्यांच्या हातात आल्यानंतर ते तुमचं पेमेंट करणार, ठीक आहे. याला म्हणतात डॉक्युमेंट्स अगेन्स्ट पेमेंट. म्हणजे तुम्ही पहिले इकडनं कंटेनर पाठवायचं, कंटेनरचे जे डॉक्युमेंट आहे ते कुरिअर करायचे त्यांना, त्याच्यानंतर मग ते तिकडे कंटेनर रिलीज करणार, त्याची क्लिअरिंग करणार, त्याच्यानंतर ते तुमचं पेमेंट करणार. आता याच्यात सगळ्यात मोठी रिस्क अशी आहे की तुम्ही ते कंटेनर तिकडे गेल्यानंतर त्यांनी जर म्हटलं की मी पेमेंटच करणार नाही, मग काय करणार तुम्ही. तर काही कोणती लिगल केस पण करू शकत नाही, ठीक आहे. मग याच्यात घाबरायचं काही कारण नाही आहे. याच्यासाठी आपल्याला इन्शुरन्स एजन्सीज आहेत. इंडियन गव्हर्नमेंटने चांगली इन्शुरन्स एजन्सी काढलेली आहे, ECGC, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी काउन्सिल. डॉक्युमेंट्स अगेन्स्ट ॲक्सेप्टन्समध्ये पण सेम गोष्ट आहे, फक्त ॲक्सेप्टन्समध्ये काय आहे की पहिले ॲक्सेप्टन्स येऊन जातो, नंतर पेमेंट येणार, ठीक आहे. तर या 2 पेमेंट टर्मसाठी तुम्हाला ECGC काही घाबरायचं कारण नाही. पहिले 2 तर सेफ आहेतच. सगळ्यात म्हणजे ॲडव्हान्स पेमेंट सगळ्यात सेफ. सेकंड म्हणजे LC, लेटर ऑफ क्रेडिट, ते पण सेफच आहे, फक्त त्याचं डॉक्युमेंटेशनचे तुम्हाला जास्त काम असणार. तिसरी गोष्ट जी आहे डॉक्युमेंट्स अगेन्स्ट पेमेंट, चला रिस्की आहे, पण त्याच्यासाठी पण तुम्हाला प्रिकॉशन्स आहेत की प्रिकॉशन्स घ्यावे लागणार आहेत की तुम्हाला ECGC म्हणजे इन्शुरन्स पहिले करून घेणं. म्हणजे मी तुमचा बायर आहे, तर माझ्या कन्झायमेंटसाठी मला जे कंटेनर पाठवणार असाल तर माझ्या कंटेनरसाठी तुम्हाला एक ECGC म्हणजे इन्शुरन्स काढून घेणं. जसं आपण गाडीचा इन्शुरन्स काढतो, ॲक्सिडेंट झाल्यानंतर आपल्याला ते गाडीचा इन्शुरन्स पैसे मिळून जातात, तसं याच्यासाठी पण एक्सपोर्टसाठी पण तिकडे गेल्यानंतर जर काही फ्रॉड झाला तुमच्यासोबत तर तेव्हा तुमचं पेमेंट ECGC म्हणजे इन्शुरन्स कंपनी तुम्हाला पे करेल. त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स अगेन्स्ट ॲक्सेप्टन्ससाठी पण तेच आहे. आणि सगळ्यात शेवटचा पेमेंट टर्म आहे 5वा, ओपन अकाउंट. ओपन अकाउंट म्हणजे काय, आता ओपन अकाउंट म्हणजे तुम्हाला एक एजंट बेसिसचा प्रकार असतो. एजंट बेसिस म्हणजे आपण इकडनं कंटेनर पाठवायचं, त्याच्यानंतर तिकडच्या मार्केटला त्याचा लिलाव होतो म्हणजे काय, त्याचा भाव ठरतो. जसं आपण इकडे तुम्ही कांद्याचं ट्रॅक्टर पाठवलं आहे मार्केटमध्ये, ठीक आहे, तर तुम्हाला आधीच रेट माहीत नसतो,
ठीक आहे. तिकडे गेल्यानंतर त्या कांद्याच्या ट्रॅक्टरचा लिलाव होतो आणि नंतर मग त्याचे पैसे तुम्हाला भेटतात. सेम असं एजंट बेसिसचं मार्केट असतं. ठीक आहे. तर एजंट बेसिस म्हणजे काय, आपण इकडनं आधी कंटेनर पाठवायचं, तिकडे गेल्यानंतर त्या कंटेनरचा त्या मार्केटच्या ज्या दिवशी तिथे पोहोचेल त्या मार्केटच्या रेटनुसार त्याचा लिलाव होईल आणि मग तेवढे पैसे त्याच्यामधून जो एजंट असतो समोरचा, ज्याला आपण कंटेनर पाठवलेलं आहे, त्याच्यातले त्याचं काही कमिशन असतं, कमिशन पार्ट असतो 3%, 4%, 5%, त्याचं तो कमिशन काढतो, बाकीचे तुम्हाला पैसे परत देतो. ठीक आहे. तर ह्या गोष्टीमध्ये तुम्ही डील करायची नाही, कारण याच्यात ना ECGC कवर देतं. कारण ECGCला काय माहिती की कोणत्या रेटने तुम्ही तिथे विकणार आहात, मग ECGC कोणत्या रेटला कवर देईल. आपण जर डॉक्युमेंट सगळेच पेमेंटमध्ये बघितलं तर 5 लाख, ठीक आहे, 5 लाखावर तुम्हाला इन्शुरन्स भेटला. पण इथे ना प्रॉफिटचा गॅरंटी आहे ना लॉसची गॅरंटी आहे. ठीक आहे. लॉस पण होऊ शकतो, प्रॉफिट पण होऊ शकतो. तर ह्या गोष्टीमध्ये तुम्ही, त्याला ओपन अकाउंट म्हणतात, त्याला आपण ह्या गोष्टीमध्ये डील करायची नाही आहे. ठीक आहे. तर हे झाले तुमचे पेमेंट टर्म. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पेमेंट टर्म नंतर तुमचं डिलिव्हरी टर्म. डिलिव्हरी टर्म म्हणजे काय, डिलिव्हरी टर्म म्हणजे इनकोड टर्म. इनकोड टर्म म्हणजे इंटरनॅशनल कमर्शियल टर्म्स. ठीक आहे. इंटरनॅशनल कॉमर्स टर्म, इंटरनॅशनल कमर्शियल टर्म्स. ठीक आहे. तर इनकोड टर्म्स म्हणजे काय, डिलिव्हरी टर्म्स. इनकोड टर्म्सलाच डिलिव्हरी टर्म्स म्हणतात, लिहून घ्या हवं तर, नंतर कधीतरी कन्फ्यूज होणार. इनकोड टर्म्सलाच डिलिव्हरी टर्म्स म्हणतात. आता डिलिव्हरी टर्म्स म्हणजे काय, आपला खर्च, म्हणजे आपण एक्सपोर्टर आहात. ठीक आहे. तर आपला खर्च कुठेपर्यंत, म्हणजे आपण कंटेनर घ्यायचं आहे, आपण त्याचं ट्रान्सपोर्टेशन करायचं आहे, आपण इंडियामधली क्लिअरिंग करायची आहे. ठीक आहे. आपला खर्च कुठेपर्यंत, त्याला म्हणतात इनकोड टर्म्स, त्याला म्हणतात डिलिव्हरी टर्म्स. ठीक आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे डिलिव्हरी टर्म्स. आता याच्यासाठी खूप मोठे डिलिव्हरी टर्म्स तुम्ही सर्च करू शकतात, किंवा जर तुम्ही याच्या खाली कमेंट टाकली तर कधी कधी मी आन्सर द्यायचा प्रयत्न पण करेल, जसं जसं माझ्याने शक्य होईल तसं तसं. ठीक आहे. इनकोड टर्म्स. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ECGC. आता मी तुम्हाला थोडक्यात इन्फॉर्मेशन देऊन देतो ECGC काय असते. एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी काउन्सिल, जे तुमचा इन्शुरन्स आहे. ECGC म्हणजे तुमचा एक कन्सायमेंटचा इन्शुरन्स. तुम्ही जेवढ्याची कन्सायमेंट पाठवणार आहे त्याच्यावर इन्शुरन्स काढायचा. त्याचे 91%, 90%, 88%, 89% जे काय तुमच्या माला म्हणजे प्रोडक्टनुसार व्याजी होतं ते. तर प्रोडक्टनुसार तुमचं किती तुम्हाला कवर भेटणार आहे. 100% वाया गेल्यापेक्षा 11%, 12% वाया गेलेले कधीही चांगले, म्हणजे तुम्ही बिझनेसमध्ये सेफ राहतात. ठीक आहे. तर तो आहे तुमचा ECGC, एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी काउन्सिल. ECGCचा रिटर्न पिरियड, म्हणजे जर तुमच्यासोबत असं व्हायला नाही पाहिजे पण झालाच, कधी तुमच्यासोबत फ्रॉड झाला, ठीक आहे, तर त्याचा रिटर्न म्हणजे ECGC तुम्हाला त्याचे रिटर्न कधी देणार. येस सर, FOB सांगतो. ठीक आहे. तर त्याचा रिटर्न कधी देणार, 3 महिन्यानंतर. ECGCचा रिटर्न पिरियड कितीचा असतो, 3 महिन्याचा असतो. ठीक आहे. 3 महिन्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये ECGC तुमचं पेमेंट करून देणार. ठीक आहे. हे झालं एक्सपोर्टबद्दल माहिती. सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला प्रोडक्टवर सगळ्यात जास्त लक्ष देणं आहे. आता बायर कसा शोधायचा, सगळ्यात म्हणजे जे सगळ्यांच्या मनात प्रश्न असतो, चला आपण बिझनेस चालू पण करून घेतला. ठीक आहे. तर बायर कसा शोधायचा, सरांचा प्रश्न होता, संजय पारखे सरांचा प्रश्न होता, हाऊ टू फाइंड बायर. ठीक आहे. तर सर ह्या गोष्टींसाठी तुमची इंटरनॅशनल मार्केटिंग खूप जास्त इफेक्ट करते. इंटरनॅशनल मार्केटिंग तुमची तशी असली पाहिजे. आता इंटरनॅशनल मार्केटिंग म्हणजे काय, इंटरनॅशनल मार्केटिंग म्हणजे तुमचा जो फर्म आहे त्याचं बाहेर मार्केटिंग कसं होतं आहे. ठीक आहे. आता असं नाही की तुम्ही फक्त 24 तास तुम्ही सोशल मीडियावर त्याचे पोस्ट टाकले पाहिजे, 24 तास तुम्ही लिंक्डइनवर कोणाला तरी कनेक्ट राहिलं पाहिजे, 24 तास म्हणजे 24/7 तुम्ही मेलला रिप्लाय केला पाहिजे. ह्या गोष्टी इंटरनॅशनल मार्केटिंगमध्ये चला येत असतील, पण मी नाही म्हणत की जास्त इफेक्टिव्ह आहे. ठीक आहे. इंटरनॅशनल मार्केटिंग म्हणजे काय, तुमच्या प्रोडक्टला तुमची क्वालिटी ठेवा. ठीक आहे. ही झाली तुमची सगळ्यात शॉर्टेस्ट मार्केटिंग, सगळ्यात शॉर्टेस्ट. नंतर आता कधी कास्टिझमवर यायचं नाही, पण प्रत्येक गोष्टींच्या एक कंट्रीच्या हिशोबाने त्यांचा फ्लॅगचा कलर जो असेल, फ्लॅगचा कलर असतो त्याच्यात जो मेजर कलर असतो आपला. आता तुम्हाला कधीतरी इम्पोर्टचे, तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल देतो. इम्पोर्टचे कंटेनर बघितले असतील, ड्रॅगन फ्रूटचं तुम्हाला ट्रेंड चालू होतं सांगितलं, तर ड्रॅगन फ्रूटचे बॉक्स कोणत्या कलरचे यायचे, ऑरेंज कलरचे. ठीक आहे. आता सगळ्यांना माहिती आहे की इंडियनमध्ये हिंदू म्हणजे समजा कास्टिझमवर येऊ नका, फक्त सांगतोय तुम्हाला एक एक्झाम्पल की हिंदू कंट्री आहे बाबा समजा असं, तर त्याच्यामुळे ते काय करणार, मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय वापरणार की त्यांच्या कंट्रीचा कलर त्यांना बॉक्सवर दिसला पाहिजे. ठीक आहे. ही एक सिम्पल मार्केटिंग झाली. त्याच्यानंतर तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी.
तर प्रोडक्टची क्वालिटी ही तुमची सगळ्यात शॉर्टेस्ट मार्केटिंग झाली. नंतर तुम्हाला काही न करता तुम्हाला म्हणजे तुम्हाला कधी ना कोणाशी बोलायचं आहे, ना कधी तुम्हाला कोणाशी संपर्क म्हणजे की त्यांच्याशी कनेक्ट व्हायचं आहे, तरी पण तुमची मार्केटिंग झाली पाहिजे. अशी मार्केटिंग म्हणजे ही तुमची सोशल मीडिया मार्केटिंग. ठीक आहे. सोशल मीडियावर तुमच्या फक्त पोस्ट टाकत राहणार. ठीक आहे. पोस्ट टाकत राहणं. तुमचं एक जरी कंटेनर फिल झालं तर त्याचा व्हिडिओ टाका, त्याचे पोस्ट टाका, त्याची पॅकेजिंग कशी करताय त्याचे फोटोज टाका. ठीक आहे. त्याच्यासाठी पॅकेजिंग मटेरियल काय वापरलं हे टाका. तर हे असं पेज क्रिएट करा त्या गोष्टींसाठी. फक्त आपलं आता मी सचिन खैरनार आहे, माझ्या अकाउंटवर फक्त टाकून काय उपयोग नाही, कारण सचिन खैरनारला कोणी ओळखत नाही. माझ्या फर्मला ओळखेल, सचिन एक्सपोर्टला ओळखेल. ठीक आहे. तर सचिन एक्सपोर्टचं एक पेज तयार करा, त्याच्यावर तुमच्या मार्केटिंगच्या तुमच्या प्रोडक्टच्या पॅकेजिंगचे फोटोज टाका, किंवा कधी नवीन नॉर्म्स आले असतील, कधी रेग्युलेशन्स आले असतील तर त्याच्याबद्दल त्याच्यावर माहिती टाका. तर हे झाले एक मार्केटिंगचे प्रकार, इंटरनॅशनल मार्केटिंग. दुसरी म्हणजे आता बायरला अप्रोच कसं करणार आहात तुम्ही. प्रत्येक वेळेस बायर तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, किंवा तुम्हाला काय माहिती की या बायरला ह्या गोष्टींची रिक्वायरमेंट आहे असं. ठीक आहे. तर त्या गोष्टींसाठी तुम्हाला बायरला अप्रोच कसं करणार आहे, तर प्रॉपर मेल फॉर्मॅट असणार आहे त्याच्यासाठी. तर जर तुम्ही कनेक्ट व्हा, एकदा मी उद्योजकशी कनेक्ट झाले, तुम्ही फक्त कमेंट सेक्शनमध्ये कमेंट टाकत राहा, जसं जसं माझ्याने शक्य होईल तसं मी तुम्हाला कळवत राहील. ठीक आहे. तर प्रॉपर मेल फॉर्मॅट असतो ह्या गोष्टींसाठी. दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याच मेलमध्ये तुम्ही बोल्ड आणि इटॅलिकमध्ये मेल करायचा नाही आहे. बोल्ड आणि इटॅलिक ह्या गोष्टी प्रत्येक पहिल्या समजा तुम्ही माझ्याशी पहिल्यांदा कन्व्हर्सेशन करणार असणार. ठीक आहे. तर कोणतीही अटॅचमेंट करणार नाही आहे त्याच्यात. अटॅचमेंट म्हणजे कोणतीही फाईल पाठवणार नाही आहे, PDF पाठवणार नाही आहे. ठीक आहे. जर तुम्हाला कंपनीचं इंट्रोडक्शन द्यायचं असेल तर तुम्ही पहिले व्हर्बलीच देणार आहेत, ना PDF पाठवायची आहे, ना प्रेझेंटेशन PPT पाठवायची आहे. ठीक आहे. ना वर्ड डॉक्युमेंट पाठवायचं आहे. ह्या झाल्या छोट्या गोष्टी. ठीक आहे. कोणत्याही एखाद्या वेळेस रिप्लाय आला नाही तर आपण बडाबड काहीतरी बोलून जाणार, हे करायचं नाही आहे. कारण आपण एकटाच कस्टमर नाही त्यांच्यासाठी. कधीतरी आपला मेल त्यांच्या स्पॅम फोल्डरमध्ये पडणार असणार आहे. हां. तर स्पॅम फोल्डर, जंक फोल्डरमध्ये असणार आहे. ह्या गोष्टी नाही आहेत. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील. ठीक आहे. गौतम सरांनी क्वेश्चन विचारला, FOB बद्दल काहीतरी सांगा. FOB म्हणजे फ्री ऑन बोर्ड. हे एक आपलं डिलिव्हरी टर्म आहे. म्हणजे डिलिव्हरी टर्म म्हणजे इन्को टर्म जे सांगितलं आहे ते. तर FOB म्हणजे काय, फ्री ऑन बोर्ड. आपला कंटेनरचा खर्च आपण कुठेपर्यंत घ्यायचा, फ्री ऑन बोर्ड. बोर्ड म्हणजे काय, वेसल. ठीक आहे. वेसलवर कंटेनर ठेवण्यापर्यंतचा खर्च आपला, याला म्हणतात फ्री ऑन बोर्ड. म्हणजे याला म्हणतात डिलिव्हरी टर्म्स. ठीक आहे. असे भरपूर डिलिव्हरी टर्म्स आहेत. CIF आहे, CNF आहे, एक्सवर्क आहे, डिलिव्हरी ड्युटी पेड आहे, CPT आहे, CIP आहे, FOB आहे. नंतर सगळ्यात जास्त चालणारे CIF CNF आहे. CIF CNF म्हणजे कंटेनर अँड फ्रेट, कॉस्ट अँड फ्रेट, आणि CIF म्हणजे कॉस्ट इन्शुरन्स फ्रेट. तर त्याच्यात इन्शुरन्स इन्क्लूड असतो. तर हां, दुसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन इन इंग्लिश इन एक्सपोर्ट बिझनेस. ठीक आहे. तर लँग्वेजला कोणतंही बॅरियर नाही आहे. ह्या बिझनेसमध्ये जर तुम्ही एंटर करत असणार तर कोणतंही लँग्वेज बॅरियर नसणार आहे. तुम्ही ट्रान्सलेटर पण वापरू शकतात, किंवा गुगल ट्रान्सलेटर पण वापरू शकतात. कोणतंच बॅरियर नाही आहे. पण तुम्हाला जर कम्युनिकेशन कोणासमोरच्या बाहेरशी करायचं असेल तर तुम्हाला हे मेल थ्रूच केलं पाहिजे. कारण मेल थ्रूच व्हॅलिड आहे, ना व्हॉट्सॲप, ना स्कायपी, म्हणजे बाकी काहीच नाही. जे तुम्हाला आहे ते मेल थ्रू करायचे. जे कन्व्हर्सेशन करणार आहे ते मेल थ्रू करणार आहात, कारण तेच व्हॅलिड पकडल्या जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर PO म्हणजे परचेस ऑर्डर. आता PO कशी रिलीज करणार आणि PO कशी व्हॅलिड समजायची, तर PO व्हॅलिड समजण्याच्या मागे स्टॅम्प असतात. ठीक आहे. जर ज्या POवर तुमचा राऊंड स्टॅम्प असेल तीच तुमची व्हॅलिड PO आहे. ठीक आहे. म्हणजे आता समजा मी तुम्हाला PO रेज केली, परचेस ऑर्डर रेज केली की मला एक 40 फीट ओनियन कंटेनर पाहिजे, तर त्याच्यावर माझा राऊंड स्टॅम्प असणं गरजेचं आहे, तर ती व्हॅलिड समजल्या जाईल. तर ह्या छोट्या गोष्टी आहेत. जसं आता तुम्ही मी उद्योजक सोबत जोडलेलेच आहात, तर तुम्हाला ह्या गोष्टी जसं माझा चान्स भेटेल तसं मी तुम्हाला एक्सप्लेन करतच जाईल, व्हिडिओ थ्रू म्हणा किंवा असे लाईव्ह व्हिडिओज थ्रू म्हणा. तर मी नक्की तुमचा पूर्ण क्वेरी सॉल्व करून देईल. ठीक आहे. इज इट बेनिफिशियल टू ओपन अ कंपनी इन फॉरेन कंट्री. हां, बेनिफिशियल आहे. तुम्ही म्हणजे करू शकतात, किंवा मग तुम्ही एक्सपोर्टर पण तुम्हीच आहात आणि इम्पोर्टर पण तुम्हीच आहात, तर करू शकतात, काहीच हरकत नाही. बरेच एक्सपोर्टिंगच्या कंपनी अशा आहेत ज्या स्वतः इकडनंच इम्पोर्ट करतात आणि ठीक आहे. तर चांगली कन्सेप्ट आहे. तुम्ही स्वतःची कंपनी तिकडे फॉरेन
मुंबईचे जे लोक आहेत तर दुबईला अर्ध केरळ तर दुबईला गेलेलं आहे. ठीक आहे, इकडनंच जाऊन तिकडे कंपनी फॉर्म केलेली आहे आणि स्वतः इकडनं एक्सपोर्ट करतात आणि तिकडे स्वतःच इम्पोर्ट करतात. ठीक आहे, पण ह्या गोष्टींसाठी तुम्हाला तिकडच्या कंट्रीचा एक पार्टनर घ्यावा लागतो. त्या कंट्रीचा एक 40% 41% प्रॉफिट शेअरिंगवर पार्टनर घ्यावा लागतो. पण तो तिथे तुमच्यासाठी काहीच काम करत नाही. तो फक्त तिथला माणूस असणार ना, तो तुमचं काम करणार ना काहीच करणार. फक्त आणि फक्त त्याचं नाव तिथे जोडलेलं असणार, बस एवढंच असणार. कॅन आय एक्सपोर्ट गोल्ड अँड सिल्वर ऑर्नामेंट्स? येस, करू शकतात सर, कधी करू शकतात, काय प्रॉब्लेम नाही आहे. हां सर, नमस्कार. सिलेक्शन ऑफ प्रोडक्ट, पेमेंट टर्म्स ऑफ बायर, हाऊ टू फाइंड द बायर लायसन्स. हां सर, हाऊ टू फायर बायर मी तुम्हाला थोडी सिम्पल इन्फॉर्मेशन दिली. आता एवढ्या छोट्या व्हिडिओमध्ये एवढं कवर करता येणार की आमच्याशी जोडू शकतात, हरकत नाही. कधी तुम्हाला जर काही क्वेश्चन आला तर डायरेक्ट मी उद्योजकचा फोन नंबर आहे, डायरेक्ट तुम्ही त्याच्यावर कॉल करू शकतात. ठीक आहे. प्रोडक्ट सिलेक्शन जसं मी तर आता एवढं एकदम सिम्पल आणि थोडं छोट्या याच्यात सांगितलं आहे प्रोडक्ट सिलेक्शन काय असतं. ठीक आहे, तरी पण मी ट्राय करेल तुमच्या अजून जास्त उत्तर देण्याचं. आता दुसरी सगळ्यात शेवटचा तुमचा प्रश्न आहे लायसन्स. सगळ्यात इम्पॉर्टंट लायसन्स. तुम्हाला बरेच म्हणजे तुम्ही सगळं ठरवून पण घेतलं, तुमची पैशांची व्यवस्था पण झाली, पण तुम्हाला माहितीच नाही की स्टार्ट कुठून करायचं आहे. ठीक आहे, तर मी उद्योजकचे त्याच्यासाठी सेशन्स असतात की तुम्ही हे कसं करणार, लायसन्स कसं करणार, त्याच्यानंतर तुम्हाला मार्केट कसं फाइंड करायचं आहे, मार्केट कसं करायचं आहे, मार्केट टार्गेट कसं करायचं आहे. ठीक आहे, तर तुम्ही कोणतंही मार्केट फक्त तुम्ही फिलिपाईन्सला जाऊन बसणार, म्हणजे फिलिपाईन्सला शोधत बसणार, पण फिलिपाईन्सला तुम्हाला काय माहिती की काय एक्सपोर्ट होते काय नाही होते. ही तुमची फालतू मेहनत झाली, म्हणजे ना याला काहीच अर्थ नाही आहे. फिलिपाईन्सला तुम्ही व्हिएतनामला करत बसणार. आता व्हिएतनामची करन्सी बघून तर तुम्हाला नकोच वाटणार. ठीक आहे, नंतर चला नेपाळ वगैरे तर हे आपल्या जवळचे आहेत, याचं ठीक आहे. पण व्हिएतनामचं असं पण ट्रान्झिट पिरियड म्हणजे कंटेनर तिथेपर्यंत पोहोचण्याचा वेळ पण जास्त आहे. ठीक आहे, आणि त्यात त्यांची करन्सी पण कमी आहे. ठीक आहे, तुम्हाला त्याच्या मोबदल्यात तुम्हाला तुमचं प्रॉफिट भेटणार आहे. पण ह्या कंट्री कशाला कव्हर करायच्या ज्याच्याने आपल्या GDPला थोडासा पण फायदा होत नाही आहे. ठीक आहे, त्यातल्या त्यात त्याचं ट्रान्झिट टाईम पण जास्त आहे ना, तिथे काही फरक पण पडत नाही आहे. मग अशा कंट्री म्हणजे असं मार्केट कशाला टार्गेट करायचं, त्याच्यापेक्षा मार्केट कशी टार्गेट करण्याचे, तुम्हाला जर्मनी मार्केट टार्गेट करा. तुमच्या एका रेप्युटेशनमध्ये फरक पडतो की तुम्ही कोणत्या कंट्रीला एक्सपोर्ट केलेलं आहे. आता जर्मनी का सांगितलं मी, कारण त्यांचे नॉर्म्स खूपच जास्त, म्हणजे त्यांना ऑर्गॅनिकच पाहिजे एकदम, म्हणजे त्यांना एकदम सुटसुटीत. त्यांना असं नाही की पेस्टिसाइड्स यूज करा हे नाही पाहिजे त्यांना. ठीक आहे, त्याच्यामुळे म्हटलं की जर्मनीचा एकदा एक्सपिरियन्स घेऊन बघा. तुम्ही कोणतीही कंट्री कशाही पद्धतीने एक्सपोर्ट करू शकता, कोणत्याही कंट्री. त्याच्यामुळे म्हटलं मी लायसन्सवर येतो. लायसन्स असतं तुमचं शॉपॅकपासून स्टार्ट असतं, तर बँक अकाउंट असतं. बँक अकाउंट कोणत्या बँकचं अकाउंट ओपन करायचं हे पण त्याला पण रेग्युलेशन्स असतात. इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी कोणतं अकाउंट पाहिजे हे पण तुम्हाला बघावं लागतं. नंतर त्याच्यासाठी इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड काढावा लागतो. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यासाठी ॲपेडा म्हणजे कमोडिटी जे म्हणतो मी, मी जसं त्या ॲपेडामध्ये डील करतो, तर कमोडिटी, त्याच्यासाठी कमोडिटीचं पण लायसन्स लागतं. जसं स्पाइस बोर्ड, ॲग्रिकल्चर बोर्ड, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, गुड्स अँड सर्व्हिसेस, तर हे झाले तुमची कमोडिटी. तर याचं एक लायसन्स लागतं. सगळ्यात पाचवी गोष्ट म्हणजे तुमचं GST, सगळ्यात इम्पॉर्टंट GST, की तुमचं टॅक्सेशन त्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पण तुमचं येतं पोर्ट रजिस्ट्रेशन. या सगळ्या लायसन्स केल्या त्याच्यानंतर पण तुमची एक कन्सेप्ट असते पोर्ट रजिस्ट्रेशन. जोपर्यंत तुमचं पोर्ट रजिस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत तुमचं कंटेनर पोर्टमध्ये एंटर होऊ शकत नाही. मग ते पोर्टमध्ये एंटरच नाही झालं तर मग त्या शिपवर कसं चढणार. ठीक आहे, तर हे असतं तुमचे लायसन्स. प्रोसेस ऑफ इम्पोर्ट एक्सपोर्ट लायसन्स. सर सांगितलं मी आता, जसं स्टार्ट तुमचं याच्यापासून होणार आहे, शॉपॅक्ट IEC, शॉपॅक्ट करंट अकाउंट IEC, कमोडिटी लायसन्स आणि त्याच्यानंतर मग GST. ठीक आहे, हा तुमचा प्रोसेस असणार, ही तुमची फ्लो असणार आहे डॉक्युमेंटेशनची. इन्कोटर्म्स कोणते यूज करायचे सर? ठीक आहे, तर इन्कोटर्म्स कोणते यूज करायचे, ते सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला इन्कोटर्म्स यूज करणं म्हणजे FOB मला सगळ्यात बेस्ट वाटतं. कारण तुमची रिस्क पण तेवढी आणि बाहेरची रिस्क पण तेवढीच आहे. कसं, जोपर्यंत कंटेनर इथून निघत नाही तोपर्यंत तो तुमची रिस्क, कंटेनर निघाल्यानंतर त्याची रिस्क, हे झाला सगळ्यात चांगला इन्कोटर्म. माझ्या हिशोबाने जर मी म्हटलं तर FOB एक बरं आहे, म्हणजे दोघांची रिस्क सेम आहे. पण जर एक्सपोर्टरचा बेनिफिट असेल तर मी सांगेल तुम्हाला CIF काढा. कारण हे बघा, त्याच्यात इन्शुरन्स पण ॲड होऊन जातो. ठीक आहे, कॉस्ट, इन्शुरन्स, फ्रेट, इन्शुरन्स पण ॲड होऊन जातो आणि तुमची रिस्क पण कवर होऊन जाते. तर हा इन्कोटर्म्स यूज केला तर चांगलंच आहे. नंतर बेनिफिट्ससाठी, ठीक आहे, बेनिफिटसाठी हे इन्कोटर्म्स यूज करा.
तुमच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगा. सर माझं नाव सचिन खैरनार आहे. मी इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस करतो. सचिन एक्सपोर्ट माझं फर्म आहे. ठीक आहे. हां, फॉर बिगिनर्स हाऊ मच मनी इन्व्हेस्ट टू स्टार्ट गुड्स एक्सपोर्ट. ठीक आहे. जर तुम्ही ॲग्रिकल्चर असेल तर जास्तीत जास्त तुम्हाला 8 लाखापर्यंत, खूपच म्हणजे मॅक्झिमम 8 लाखापर्यंत तरी तुमची इन्व्हेस्टमेंट पाहिजे. पण हे मी तुम्हाला परत सांगतो, हे तुमच्या अप्रोच लेवलवर आहे. जर तुम्ही चांगला अप्रोच करू शकले बाहेरला तर तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट पण भेटू शकतं. ठीक आहे. तर असं काही नाही की तुम्ही तेवढंच केलं पाहिजे म्हणजे 8 लाख तुमच्याकडे. ठीक आहे. 8 लाख तुमच्याकडे पाहिजेच असं काही मॅन्डेटरी नाही आहे. ठीक आहे. वेअर इज द जिरा एक्सपोर्ट. सर क्वेश्चन समजला नाही. म्हणजे जिरा कुठे जास्त एक्सपोर्ट होतो असं म्हणायचं आहे का तुम्हाला? ठीक आहे. तर स्पायसेस, हा जिरा येतो स्पायसेसमध्ये, स्पाइस बोर्डच्या लायसन्समध्ये. तुम्हाला सांगतो स्पायसेस कोणत्या कंट्रीसाठी निवडायचे. ज्या कंट्रीमध्ये जास्त मीठ, चिकन ह्या गोष्टी जर खात असतील, म्हणजे समजा मिडल ईस्ट जसं दुबई, कतार, कुवेत, बहरीन वगैरे वगैरे, तर याच्यात मीठ किंवा चिकन वगैरे जास्त चालतं. तर इथे स्पायसेसचे पदार्थ जास्त एक्सपोर्ट होतात. ठीक आहे. पण पर कंटेनर किती पर्सेंट प्रॉफिट आहे हे तुमच्यावर आहे सर. किती पर्सेंट प्रॉफिट असला पाहिजे किंवा ठेवला पाहिजे. ठीक आहे. तर माझ्या हिशोबाने तरी पर कंटेनर आपण जास्त न जाता, म्हणजे 15 आणि 20% डायरेक्ट एवढा हाय पहिलीच उडी एवढी मोठा न मारता आपण 8 ते 10% स्टार्ट केलं पाहिजे. मिनिमम 8, तर जास्तीत जास्त प्रॉफिट आपला 10% ठेवला पाहिजे. ठीक आहे. तरच बिझनेस तुम्ही व्यवस्थित चालवू शकतात. नाहीतर त्यांना कॉम्पिटिटर खूप आहेत. म्हणजे तुमच्यासाठी त्यांच्यासाठी बिडिंग कॅपॅसिटीवाले खूप आहेत. म्हणजे तुम्ही जसे तसे 100 जण त्यांना अप्रोच करत असतात. तर 8 ते 10%च्या वर जाऊ नका पहिले तरी. ठीक आहे. नंतर तुमचा एकदा ट्रस्ट झाला, ठीक आहे, किंवा तुमचा एक चांगली अंडरस्टँडिंग झाली तुमच्या बायरमध्ये आणि तुमच्यामध्ये, तर तुम्ही त्याच्यानंतर आरामात चांगला प्रॉफिट लावू शकतो. ठीक आहे. फ्लॉवर्स एक्सपोर्ट करू शकतो का सर? हो सर, फ्लॉवर एक्सपोर्ट करू शकतात. पण तुम्हाला खूप कमी क्वांटिटीमध्ये करावं लागतात. कारण जर फ्लॉवरचे डायरेक्ट कंटेनर पाठवले तर त्याला व्हेंटिलेशन प्रॉब्लेम येतो. तर तुम्हाला बाय एअर पाठवावं लागतात. ठीक आहे. 100 किलो, 500 किलो असे ह्या पद्धतीने. किंवा पीसेसमध्ये असतील तर आता झेंडूचे फुलं असतात ते किलोमध्ये, आणि जे गुलाबाचे फुलं असतात ते पीसेसमध्ये असतात. तर हे बाय एअर कन्झायमेंट करू शकता सर तुम्ही, म्हणजे विमानाने कन्झायमेंट. कॅपिटल सर, सुशांत सर तुम्हाला सांगतो, कॅपिटल तुम्हाला सांगली जर ॲग्रिकल्चर असेल तर तुम्हाला 7 ते 8 लाखापर्यंत, तर मॅक्झिमम 8 आणि मिनिमम 5 एवढ्यापर्यंत तुम्हाला पाहिजे. ठीक आहे. ॲग्रिकल्चरला कोणत्या कंट्री चांगल्या आहेत? ॲग्रिकल्चरला सर बघा, एका हिशोबाने जर तुम्ही फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स म्हणजे सीझनल प्रोडक्ट जर म्हटले, ग्रेप्स म्हटला, मँगो म्हटला, ठीक आहे, तर याच्यासाठी तुम्हाला जर्मनी चांगलं आहे. जर्मनी. ठीक आहे. आणि जर ॲग्रिकल्चर जर फक्त काय म्हणतात कांदा लिंबू हे करायचं असेल तर मिडल ईस्ट, म्हणजे दुबई, बहरीन, कतार, सौदी, दोहा, तर मिडल ईस्ट. कारण तिकडे काहीच पिकत नाही, वाळवंट आहे. तर ॲग्रिकल्चरसाठी त्या कंट्रीज चांगल्या आहेत. सर माझा नंबर भेटेल, तुम्ही मी उद्योजकच्या याच्यावर कॉल करा, तो माझ्याचकडे नंबर आहे. ठीक आहे. सर बांबू प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचे आहे, कोणती कंट्री सजेस्ट कराल? बांबू प्रोडक्टसाठी सर मला तर असं वाटतं चायना तुम्ही जास्त कवर करावा. कारण चायनामधून स्पेशल ज्या गोष्टी सध्या जास्त बनवून येतात, तर तुम्ही रॉ आणि खूप कमी याच्यात जर तुम्ही कमी रेटमध्ये जर तुम्ही त्यांना एक्सपोर्ट करू शकले तर वेल अँड गुड. ठीक आहे. आपल्या प्रोडक्टची मागणी कोणत्या देशात जास्त आहे हे कोणत्या वेबसाईटवर पाहिजे? ठीक आहे. आपल्या प्रोडक्टची मागणी कोणत्या कंट्रीमध्ये जास्त आहे हे तुम्ही कॉमर्स लिहून घेऊ शकत असाल तर लिहून घ्या. commerce.gov.in. commerce.gov.in वर जायचं, ट्रेड ॲनालिसिसवर जायचं, या ट्रेड स्टॅटिस्टिक्सवर जायचं. ठीक आहे. दोघांपैकी एक तुम्हाला तिथे दिसेलच. ट्रेड स्टॅटिस्टिक्सवर जायचं. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा प्रोडक्ट टाकायचा. ॲग्रिकल्चरमध्ये ओनियन टाकला तर ओनियनमधले सगळ्या कंट्रीज किती एक्सपोर्ट करतात, किती इम्पोर्ट करतात हे सगळं दिसून जाईल. ठीक आहे. युरोपियन कंट्रीजसाठी EU सर्टिफिकेट प्रोडक्ट कुठे अवेलेबल आहे? EU सर्टिफाईड प्रोडक्ट कुठे अवेलेबल आहे आणि प्रोसिजर काय आहे एअर कार्गोची? हां सर, एअर कार्गोची प्रोसिजर EUचं सर्टिफिकेटचं सांगतो मी तुम्हाला. एअर कार्गोची प्रोसिजर आधी सांगून देतो. एअर कार्गो बाय किलोने तुमच्याकडून स्पेस घेते. आता तुमच्या बॉक्सची साईज किती आहे त्याच्यावर त्या बॉक्समध्ये किती किलो माल आहे. म्हणजे समजा आता माझं ग्रीन चिली पाठवणार आहे मी, ठीक आहे, तर ग्रीन चिली 4.5 किलोचं बॉक्स असतं.
ठीक आहे. 4.5 किलोच्या हिशोबाने तुम्हाला बाय एअरमध्ये म्हणजे विमानामध्ये तुम्हाला तेवढी स्पेस बुक करावं लागते, त्याच्यानुसार तुम्हाला चार्जेस पडतात. ठीक आहे. बाय एअर तसं थोडं महाग पडतं, पण युरोपियन कंट्रीसारख्या देशांमध्ये जर पाठवायचं असेल तर तुम्हाला त्याच्यात पण प्रॉफिट निघतो. त्याच्यामुळे तुम्हाला म्हटलं की बाय एअरच पाठवा युरोपियन कंट्रीजमध्ये. ठीक आहे. हां, EU सर्टिफिकेट काय असतं सर, याच्यासाठी सर्टिफिकेट लागतं. त्याच्यासाठी पेस्टिसाइड्स, आता बरेच कंटेनर जे असतात आपले द्राक्षाचे कंटेनर, आता तुम्हाला सह्याद्री ॲग्रो माहिती असेल, नाशिकचे जे असतील त्यांना बऱ्याच जणांना माहिती असेल की सह्याद्री ॲग्रो काय आहे. ठीक आहे. सह्याद्री ॲग्रो एक ॲग्रिकल्चरचा ग्रुप आहे जो फक्त माल घेतो आणि त्यांच्या नावाने एक्सपोर्ट करणार, म्हणजे ॲग्रिकल्चरचे इन शॉर्ट ॲग्रिकल्चर डीलिंग करतात. तर सह्याद्री एक्सपोर्ट सगळ्यात जास्त द्राक्षामध्ये डील करते. द्राक्षाचं त्यांचं बरेचसे कंटेनर, म्हणजे असं नाही की पेस्टिसाइड्स जास्त यूज केल्या जातात कधी कधी, तर बरेचसे कंटेनर, फक्त सह्याद्री ॲग्रोचेच नाही, बरेचसे कंटेनर तिथे युरोपियन कंट्रीजमध्ये स्टक झालेले होते. तर याच्यासाठी एक सर्टिफिकेट लागतं.